नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी. कुंभ राशीचा स्वामी ग्रह आहे शनी. कर्मशिस्त आणि नियोजन, जीवनातील मोठे धडे देणारा ग्रह. तसेच आधुनिक ज्योतिषशास्त्रानुसार युरेनस हा देखील कुंभ राशीशी संबंधित मानला जातो, जो अचानक बदल, नवीन कल्पना आणि क्रांतिकारी विचारांचे प्रतीक आहे. म्हणूनच कुंभ राशीचे लोक विचारांनी वेगळे, दूरदृष्टी असलेले, स्वतंत्र आणि कधीकधी हटके स्वभावाचे असतात. आज आपण पाहणार आहोत करिअर, आर्थिक स्थिती, वैवाहिक व प्रेम जीवन, आरोग्य, शिक्षण, कौटुंबिक वातावरण, आध्यात्मिक प्रगती, शत्रू आणि स्पर्धा. विशेष उपाय. कुंभ राशीचा मूळ स्वभाव अत्यंत बुद्धिमान, विश्लेषणात्मक विचारसरणी, समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा, भावनिकदृष्ट्या थोडे दूर राहणारे, नात्यांमध्ये स्पेस महत्त्वाची, भविष्यांचा विचार करणारे. तुम्ही गर्दीतही वेगळे दिसता. तुमचं विचारविश्व इतरांपेक्षा पुढचं असतं. करिअरमध्ये व्यवसाय हा काळ करिअरसाठी निर्णायक आहे. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्यावरती विश्वास ठेवतील. अचानक ट्रान्सफर किंवा विभाग बदल होऊ शकतो. व्यवसायामध्ये टेक्नॉलॉजी, ऑनलाईन काम, डिजिटल क्षेत्र लाभदायक. नवीन आयडिया यशस्वी होऊ शकते. पार्टनरशी मतभेद टाळा. विशेष म्हणजे शनीचा प्रभाव असल्याने मेहनत जास्त, पण फळ उशिरा मिळेल, पण मोठं मिळेल. आर्थिक स्थितीमध्ये पैशाचा ओघ सुरू राहील. अचानक खर्च वाढू शकतो. गुंतवणूक विचारपूर्वक करा. दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर. सट्टा, रिस्की व्यवहार टाळा. प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये, प्रेमसंबंधामध्ये जुना प्रियकर, प्रेयसी संपर्कात येऊ शकते. नात्यात स्पष्टता आवश्यक आहे. अहंकार टाळा. विवाहितांसाठी जोडीदाराला वेळ द्या. लहान गैरसमज मोठे होऊ देऊ नका. रोमॅन्टिक वेळ घालवण्याची गरज. लक्षात ठेवा, तुमची थोडी भावनिक अभिव्यक्ती नातं मजबूत करेल. कौटुंबिक जीवनामध्ये घरात काही निर्णय तुमच्यावरती घेण्याची वेळ येईल. वडीलधाऱ्यांचे आरोग्य लक्षात घ्या. घरात धार्मिक कार्यक्रम संभव आहे. कुटुंबात तुमचं मत महत्त्वाचं ठरेल. आरोग्याच्या बाबतीत हाडे, सांधे, गुडघेदुखी, ब्लड प्रेशर चेकअप करा. झोप पूर्ण घ्या. योग, प्राणायाम आणि ध्यान अत्यंत फायदेशीर ठरेल. रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा. विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी चांगला काळ आहे. परदेशी शिक्षणाची संधी. लक्ष विचलित होऊ देऊ नका. नवीन कोर्स जॉईन करणे लाभदायक ठरेल. शत्रू आणि स्पर्धा. गुप्त शत्रू सक्रिय होऊ शकतात. ऑफिस पॉलिटिक्सपासून सावध राहा. कोर्ट केस असल्यास निकाल तुमच्या बाजूने. शांतता आणि संयम तुमची ताकद आहे. आध्यात्मिक प्रगती म्हणजे ध्यान, जप आणि साधना लाभदायक ठरतील. शनिवारी दान करा. काळे तीळ किंवा काळे वस्त्र दान शुभ. शनी कृपा मिळवण्यासाठी प्रामाणिकपणा आणि सेवा महत्त्वाची. विशेष उपाय म्हणजे शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. ओम शनेश्वराय नमः 108 वेळा जप करा. काळ्या कुत्र्याला भाकरी द्या. गरिबांना अन्नदान करा. महत्त्वाचे म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला नवीन काम सुरू करा. मधल्या काळात वाद टाळा. शेवटच्या आठवड्यात आर्थिक लाभ संभव आहेत. हा काळ तुम्हाला बदल घडवण्यासाठी आलेला आहे. जुना विचार सोडा, नवीन स्वीकारा. शनी तुमची परीक्षा घेतो, पण त्याचबरोबर मोठं यशही देतो. धीर, संयम आणि सातत्य ठेवा. मोठी झेप घेणार आहात तुम्ही, त्यामुळे जुने संपवून नवीन सुरू करण्याचा काळ आहे. हा महिना तुम्हाला मानसिक, आर्थिक आणि नातेसंबंधाच्या पातळीवरती मोठा बदल घडवून देणार आहे. आजचा हा पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत, कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा उपाय जो मार्च महिन्यात तुमचं नशीब उजळवू शकतो. नमस्कार, कारण तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर. आज आपण पाहत आहोत कुंभ राशीचा मार्च महिन्याचा सविस्तर महासखोल भविष्यवेध. करिअर, पैसा, प्रेम, विवाह, आरोग्य, शिक्षण, शत्रुग्रहांची स्थिती आणि विशेष उपाय, सर्व काही आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मी माहिती देत आहे. जर तुमची रास कुंभ असेल किंवा लग्न कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ग्रहस्थितीचा प्रभाव 2026 मार्चला मेहनत वाढेल,
जबाबदाऱ्या वाढतील, पण दीर्घकालीन यश मिळणार आहे. अचानक निर्णय घेऊ नका. विचारपूर्वक तुम्ही पावले उचला. मार्च महिन्यात शनीचा प्रभाव मजबूत आहे, त्यामुळे करिअर आणि नोकरीमध्ये तुम्हाला नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांकडून कौतुक होणार आहे. नवीन प्रोजेक्टची तुम्हाला जबाबदारी मिळणार आहे. तुम्ही प्रमोशनची चर्चा तुमच्या होऊ शकते. मात्र ऑफिस पॉलिटिक्सपासून तुम्ही सावध राहा. सगळ्यांपासून सावध राहा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर तुम्ही करू शकता. पार्टनरशी स्पष्ट संवाद ठेवा. ऑनलाईन काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळणार आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आर्थिक वाढ संभव आहे आणि अचानक खर्च वाढू शकतो. कर्ज घेणे टाळा. दीर्घकालीन गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. पैशाची आवक चांगली राहील, पण बचत करणे आवश्यक आहे. प्रेम जीवन म्हणजे तुमचे जुने प्रेम संबंध पुन्हा तुमच्या संपर्कात येणार आहेत. नवीन ओळख होणार आहे. प्रेमात बदलू शकते, परंतु भावनिक संभाषण गरजेचे. तुमच्या अहंकारामुळे नाते बिघडू शकते. संयम ठेवा गरजेचे आहे. वैवाहिक जीवन जोडीदाराशी संवाद वाढवा. तुमचे लहान सहान गैरसमज जे आहेत ते दूर करा. एकत्र प्रवासाची शक्यता आहे. काहींना विवाह योग संभव आहे. कौटुंबिक जीवनामध्ये घरात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. भावंडांशी थोडा वाद संभव आहे. घरात तुमचं मत महत्त्वाचं ठरेल. आरोग्यामध्ये गुडघेदुखी, थकवा, झोपेची समस्या आणि तुम्ही त्यावरती योग, प्राणायाम, ध्यान करा. रात्री उशिरा जागरण टाळा. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेमध्ये यश मिळणार आहे, त्यामुळे ही संधी सोडू नका. मार्चचा हा मधला काळ अभ्यासासाठी अतिशय उत्तम आहे. गुप्त शत्रू जे आहेत ते सक्रिय होतील. ऑफिस, राजकारण, कोर्ट केस असल्यास सकारात्मकच निकाल मिळणार आहे. शांत राहणे आणि हा विजयाचा मार्ग आहे. आध्यात्मिक प्रगती तुमची. शनिवारी दान करायचं आहे. ओम शनीश्वराय नमः हा जप करायचा आहे. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे. शनी कृपा मिळवण्यासाठी प्रामाणिकपणा हा महत्त्वाचाच असतो. विशेष म्हणजे तारखा 1 ते 7 मार्च हा नवीन सुरुवात आहे आणि 10 ते 18 मार्च तुम्हाला सावध राहायचं आहे. 20 नंतर तुम्हाला आर्थिक लाभ मिळायला सुरुवात होणार आहे. मार्च महिना तुमची परीक्षा घेईल, पण शेवटी तुम्हालाच विजय देईल. जुन्या अडचणी संपतील, नवीन दिशा मिळेल. तुमचं नशीब मेहनतीने बदलेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. हा भाग इथेच संपलेला नाही. कुंभ राशीवाल्यांनो, 15 मार्च नंतर परिस्थिती पूर्णपणे बदलू लागणार आहे. आता सुरू होतो तो काळ म्हणजे जो तुमच्या नशिबाला दिशा देऊ शकतो. कारण 16 मार्चला आज निर्णयांचा दिवस. कामात धाडसी पाऊल टाका, पण अहंकार टाळा. प्रेमात थोडा तणाव, पण 17 मार्च आर्थिक व्यवहार जपून करा. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. 18 मार्चला शुभ दिवस. वरिष्ठांकडून कौतुक होईल. नवीन संधींची चाहूल लागेल. 19 मार्चला मन अस्वस्थ राहू शकते. ध्यान करा. घरातील वाद टाळा. 20 मार्चला महत्त्वाचा टर्निंग पॉइंट असणार आहे. जुनं काम पूर्ण आणि नवीन सुरुवात शक्य होणार आहे. 21 मार्चला प्रेमामध्ये गोडवा होईल. विवाहितांसाठी रोमॅन्टिक काळ असणार आहे. 22 मार्च गुप्त शत्रू सक्रिय होतील. ऑफिसमध्ये सावध राहा. 23 मार्चला आर्थिक लाभ. जुने अडकलेले पैसे मिळू शकतात. 24 मार्चला तुम्ही आरोग्याकडे विशेष असे लक्ष द्या. थकवा जाणवेल. 25 मार्चला भाग्य तुमच्या बाजूने. नवीन करार हे फायदेशीर ठरतील. 26 मार्चला भावनिक निर्णय टाळा. जोडीदारांशी संवाद आवश्यक करा. तर 27 मार्चला प्रवास संभव होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी मिळणार आहे. 28 मार्चला आर्थिक स्थिरता वाढेल. नवीन गुंतवणूक विचारपूर्वकच करा. 29 मार्चला शनीचा प्रभाव तीव्र. संयम ठेवा. वाद टाळावे. तर 30 मार्चला मोठी संधी, प्रमोशन किंवा व्यवसाय विस्तार होण्याची शक्यता आहे. आणि 31 मार्चला महिन्याचा निष्कर्षच म्हणजे तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. नवीन अध्याय सुरू होत आहे. कुंभ राशी म्हणजे ऑफिस, पॉलिटिक्स
नातेवाईकांतील मत्सर, जुने वाद पुन्हा उफाळू शकतात. पण लक्षात ठेवा, तुमचा स्वामी ग्रह आहे तो शनी. शनी हा न्यायदेवता उशिरा पण योग्यच देतो. कोर्ट केस असल्यास 23 नंतर सकारात्मक संकेत मिळतील. त्यामुळे तुम्ही काही घाबरण्याची गरज नाही. आणि अविवाहितांसाठी प्रस्ताव येणार आहेत. 20 ते 28 हा मार्च काळमध्ये म्हणजे शुभ आहे तुम्हाला विवाहाचे प्रस्ताव येण्यासाठी. कुंडली तुमची जुळून निर्णय घ्यावेत. जुन्या प्रेमाचे विवाहात रूपांतर संभव होण्याची शक्यता आहे. जुनं प्रेम असेल तर त्याचा विवाह होण्याचे योग आहेत. मार्चच्या या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला अचानक बोनस, व्यवसायात नफा, अडकलेले पैसे परत मिळणे, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आणि तुम्हाला शनिवारी जो उपाय करायला सांगितलेला आहे तो नक्की करा आणि जप म्हणा, ओम शं शनिश्चराय नमः. काळ्या कुत्र्याला भाकरी द्या. वृद्ध व्यक्तींची सेवा करा. कुंभ राशीवाल्यांनो, मार्च 2026 तुमचं आयुष्य 2 भागात विभागलेलं तर आहे, संघर्ष आणि यश. तुम्ही जर संयम ठेवलात आणि भावनिक निर्णय टाळलेत आणि मेहनत कायम ठेवलीत तर हा महिना तुम्हाला उंच शिखरावर घेऊन जाणारा आहे. कारण जर तुम्हाला हा महासखोल भविष्यवेध आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की जय शनिदेव लिहा. आणि पुढील राशीसाठी तुम्हाला हा आणखीन भविष्य सखोल वेध आवडला असेल तर तुमची राशी कमेंटमध्ये नक्की लिहा.